नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता LS मराठी। एक दिवस तू ही फ्रीजमध्ये सापडशील, हे वाक्य स्तुतीला वारंवार छळत होतं। त्याच छळातून तिनं शेवटी आपलं जीवन संपवलं। पण हे प्रकरण नेमकं काय होतं? नेमका असा काय छळ झाला ज्यामुळं या 24 वर्षीय डॉक्टर तरुणीनं आपलं जीवन संपवलं? या प्रकरणात मुस्लिम प्रियकरावर नेमका काय आरोप झाला? सुसाईड नोटनं एवढी खळबळ का माजली? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। स्तुती सोनवणे एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी, वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न। मात्र याच स्तुतीवर जीवनाला कंटाळून गळफास घेण्याची वेळ आली। या प्रकरणानंतर अनेक धक्कादायक खुलासे होऊ लागले, कारण स्तुतीच्या सुसाईड नोटमधून बाहेर आलंय धक्कादायक वास्तव। या सुसाईड नोटमधून तिच्या प्रियकराचं नाव समोर आलंय, फजल मोहम्मद खान। याच्याच त्रासामुळे स्तुतीनं सुसाईड केलं। 10 मार्चला स्तुती तिच्या खोलीतून उशिरापर्यंत म्हणजेच सकाळी 11 वाजेपर्यंत बाहेरच आली नाही। त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला हाक मारली, खोलीचा दरवाजा ठोठावला। त्यानंतर कुटुंबीय प्रचंड अस्वस्थ झालं, घाबरलं। वडिलांनी आणि इतरांनी कशीबशी धडपड करत खोलीचं दार तोडलं, पण त्यानंतर त्यांनी जे समोर पाहिलं ते पाहून त्यांना धक्काच बसला, कारण त्यांच्या समोर त्यांना पाहायला मिळाला तो स्तुतीचा पंख्याला लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह। मुंबईतील सर्वात मध्यमवर्गीय समजला जाणारा अँटॉप हिल परिसर, याच परिसरात स्तुती आपल्या कुटुंबियासोबत राहत होती। मास्टर ऑफ डेंटल सर्जरी असं तिचं शिक्षण सुरू होतं। पण हे प्रकरण थेट सुसाईडपर्यंत कसं पोहोचलं? तर याचा काही दिवस आधीपासूनचा आढावा आपल्याला त्यासाठी घ्यावा लागेल। स्तुतीची एका डेटिंग ॲपवरून फजलशी ओळख झाली। दोघं रिलेशनशिपमध्ये आले। त्यानंतर काही काळ सर्व सुरळीत चाललं। मात्र त्यानंतर दोघांमध्ये आली ती संशयाची सूर। फजल स्तुतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार तिला त्रास द्यायचा। तो तिच्या चारित्र्याबद्दल अभद्र कमेंट्स करायचा। यावरून दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले। स्तुतीचा मानसिक ताण वाढतच गेला। स्तुतीला तिच्या प्रियकराचं असं चिडवणं जेव्हा तिच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचलं, तेव्हा तिच्या मित्रमैत्रिणींकडूनही तिला चिडवण्यात येऊ लागलं। यात उल्लेख आलाय तो फ्रीजचा, कारण मुस्लिम तरुणासोबत लिव्ह इनमध्ये राहणारी श्रद्धा वालकर फ्रीजमध्ये सापडल्यानं देश हादरून गेला होता। तिच्या प्रियकरानं तिचे तुकडे करून तिला फ्रीजमध्ये ठेवलं होतं। त्यानंतर या प्रकरणानं संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती। या प्रकरणानंतर राजकारणही रंगलं। देशभरात त्यावरून पडसाद उमटली। याच प्रकरणाचा दाखला देत स्तुतीचे मित्रही तिला चिडवत असत। त्यामुळे स्तुतीवरील तणाव आणखी वाढत गेला। फजलनं स्तुतीला अनेकदा मारून टाकण्याच्या धमक्याही दिल्या। त्यावरून स्तुतीच्या मित्रांकडून तिला सावध करण्यात आलं। 8 मार्चला स्तुतीचं कुटुंबीय बाहेर गेल्यानंतर खोलीचा दरवाजा बंद झाला। त्यानंतर घरचे परत आले। मात्र स्तुती झोपली असेल म्हणून घरच्यांनी खोलीचा दरवाजा वाजवला नाही। मात्र सकाळी जेव्हा स्तुती उठलीच नाही तेव्हा त्यांनी दरवाजा ठोठावला। मात्र तेव्हा खूप उशीर झाला होता। स्तुती पंख्याला लटकलेली समोर पाहिल्यानंतर कुटुंबियांना अक्षरशः धक्का बसला होता। कुटुंबियांनी डॉक्टरांपर्यंत धावाधाव केली, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं। पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमधून ही खळबळजनक माहिती समोर आली। ही सुसाईड नोट तब्बल 6 पानांची आहे। यात पालघरची श्रद्धा आणि तिचा प्रियकर आफताब यांचाही उल्लेख आहे। आता या प्रकरणी पोलिसांनी स्तुतीच्या बॉयफ्रेंडच्या मुसक्या वळल्या। स्तुतीला तिच्या प्रियकरानं दिलेला त्रास, श्रद्धा वालकर प्रकरणासारखी तूही फ्रीजमध्ये सापडशील हे चिडवणं आणि स्तुतीनं जीवन संपवलं। त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्र सुन्न झाला। पाहत रहा
एल एस मराठी.